करा आता इथं. सखू काय ग, तुझ्या डोळ्यात पाणी? पप्पा मला काहीच सुधरत नाही हो. आपण कानूच्या आईला शोधूया ना. आईसाठी कानू कासावीस झाली हो अगदी. हो बाळा, आपण शोधूया, पण आपल्याला माहिती नाही ना कानूची आई कोण आहे, कुठे आहे. आपण नक्की शोधूया. पण आता मला सांग, विठुरायाला हार घालताना, त्याला लोणी भरवताना तू जर असा चेहरा करून राहिलीस तर विठुरायाला आवडेल? नाही आवडणार ना. चल आज बघू. विठुरायाला नैवेद्य दाखव, मी घरची पूजा करून आलो. चल चल उठ. नामयाची आठवण झाली. किती कल्पनाचित्र उभी करायचा. दिंडीरवनात आलात नाही का गोपवेशात, तेव्हा तुमच्या सोबत किती गोधन होते हे सुद्धा त्याला ठाऊक आहे. नवलक्ष गोधने 500 सवंगडी आणि आलात गोपाळपुरात. नाथा याच प्रसंगाला म्हणतो कसा, गाई गोपाळांचा मेळा गोपाळपुरी ठेविला, आपण गोपवेशधरी एका जनार्दनी श्रीहरी. मग तुकया ही स्त्री पुढे ओढतो, गाई गोधनाचे वाडे गोपाळ सवंगडे. मग निळोबा म्हणतो, थांब थांब थांब. नामया, नाथा, तुकया, निळोबा या सगळ्यांची आठवण तुला नाही येते प्रिये. तू ती मला मुद्दाम करून देतीयस, बरोबर ना? तुम्हाला आणि मी कशाला बाई आठवण करून देऊ तुम्हाला? नाही म्हणजे नक्कीच नक्कीच माझं काहीतरी चुकत असेल. नव्हे असेल नाही, असणारच काहीतरीच. बरं सांगते. जो नवलक्ष गोधन घेऊन आलाय त्याला गाय वासरांचं हंबरणं अस्वस्थ करणार नाही हे शक्यच नाही. पण वरतून आपल्याला त्रास होतोय हे दाखवायचं नाही, कायम हसतमुख राहायचं. का? कोणी सांगितलंय असं? मी नाही म्हणजे त्रास हा कोणालाही होणारच ना. ज्याला काळीज आहे त्याला त्रास तर होणारच. हो ना. मग असं शून्यात नजर लावून काय साध्य होणार? बाकी सगळं सोडा, पण आपल्या सखूबाईंच्याकडे पाहिलत का? या सगळ्याचा परिणाम तिच्यावर किती होतोय बघा. हो बिचारीचा चेहरा बघा. आज तुळशी माळ करताना आणि हार करताना सुद्धा कोमेजलेलीच आहे हो.
तुझ्याशी कट्टी अट्टी कट्टी बाळांभट्टी 12 महिने बोलू नकोस, लिंबाचा पाला खाऊ नकोस, माझ्याशी फुगडी घालू नकोस. घे तुझं तूच खा, मी नाही भरवणार आणि तुझ्याशी बोलणारही नाही. कानूची आणि तिची आईची भेट घालू दे, हे तुला काही वेगळं सांगायचं? कानूची आई कुठे आहे हे निदान माझ्या कानात तरी सांगायचंस, पण नाही सांगितलंस ना तू. जाऊ दे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. कट्टी 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 कट्टी. काय ग सखू, अशी काय उदास बसलीस? आता काय झालंय? आप्पा, आपण कानूच्या आईला कुठे शोधायचं? आपल्या घराच्या बाहेर. हा? अगं, कानूची आई आपल्या घरी आहे का? नाही ना. मग तिला शोधायला आपल्याला कुठे जावं लागणार? बाहेर. आपण बाहेर जाऊया आणि तिला शोधूया. आपण बाहेर पडलो ना की आपला विठुराया आपल्याला नक्की वाट दाखवेल. खरंच? खरंच. एक काम कर, तू आजीची परवानगी घे, निघूया आपण. मी उमाईला विचारते. उमाई 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 उमाई. बोला. मी कानूच्या आईला शोधायला जाऊ का? म्हणजे जाऊ ना, म्हणजे जातेच. बघितलंस ना कशी डोळ्यांनी केविलवाना मिठी मिठी बघत होती ते. मी येते. हा, कुठे चालली ही धेंडका? थांब, बिलकुल उन्हाळ्याला जायचं नाही. 100 वेळा सांगितलं तरी कानातून डोक्यात काही शिरत नाही. अगं जी उन्हाळ्याला नाही. हे बघ, हे जिन्नस पोचवायला जाते आणि येते की चटकन. काय नको चटकन आणि मटकन. तू जायचं नाही, जिन्नस पोचवायला मी जाईन. तोपर्यंत घरातल्या कामाच्या 4 गोष्टी शिकून घे. एक दिवस काम काय केलं, उजेड पडला फक्त, बाकी सगळं लक्ष बाहेरच. चला सखू, निघायचं ना मोहिमेवर. अरेच्छा, नको त्या वेळी नको ते बोललोय वाटतं मी. मोठे आले मोहिमेवर जाणारे शूरवीर. काही गरज नाहीये, इथं घरातच आहे मोहीम माझी. सखूला घरकामाला जुंपण्याची. काय म्हणणं आहे रे तुझं? नाही, काही नाही. मग तुला तुझी कामं नाही आहेत का? तू तुझ्या कामाला रवाना हो. आणि काय ग, तू काहीतरी भाजी विजी निवडायला घे, नुसती बसून राहू नको. सखू, तू विठुरायाला सांगितलंयस ना, विठुराया नक्की मार्ग काढेल. विठुराया मार्ग काढेल? काढशील का रे? माझी कट्टी आहे तरी काढशील? बघ तू, मार्ग काढलास ना तर मी लगेच बट्टी घेईन. आई गो, गुड 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 गुड. आई परमेश्वरा, कंबर मोडलं की रे, परत तरी जाऊन जाऊन म्हणतो मी. आय आय आय.
अयो टाळी कसली येतो रे, अंगात उरला नाही बघत त्राण. रातभर काय धावत होता की काय? अरे लोणचं आणि मुरावळा पकडापकडी खेळत होते बघा पोटात माझ्या. रात्री जरा निजावे म्हटले तर पोटात ना गुडगुड 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 आवाज येतो. बघा धावत जावे लागते बघा परसाकडे म्हणतो मी. एका दिवसात धावून धावून तुझ्या अंगकाठीचा होईन की रे मी काडी पैलवान. आणि काय रे, आणि काय रे, ही गाय काय करते रे इथे? ही फेडणार आहे का रे तुझ्या कर्ज म्हणतो मी. या गायनं हांबरून हांबरून रातभर मालकासनी झोपेची दिली नाही बघा. अयो मालक लय खवळले तर या गायीला काहीतरी शिक्षा होणार आता. मुस्काट दाब तिचं. आता पुन्हा जर गाईचा आवाज आला तर तुला शिक्षा करून भोकर दोंड्या. तो दामू आला का? आला असेल तर धाड त्याला. परत आली की रे कळ म्हणतो मी. आता मालकाकडे जाऊ की परसदारी? मालकाकडे जाऊ, आधी मालकाकडे जाऊ. आला का? अरे आला का तो दामू? अहो मालकासनी तोंड तर दाखवून या, नाहीतर कच्चं खातील तुम्हाला. मरू दे मालक, मला जाऊ दे परसदारी. बाहेर जाता आलं तर कानूच्या आईला तरी शोधता येईल ना. विठुऱ्या आधी मला बाहेर जायची संधी दे. आजी भाजी झाले. मी काय म्हणते, मी येताना बाजू नानांच्याकडून चाफ्याची फुलं आणू का? कारण असंही शकू मावशीकडून रिकाम्या बरण्या आणायला जावंच लागेल ना. अगो बाई, इतका समंजसपणा नको हा दाखवायला. सगळं कळतंय मला. काहीतरी निमित्त काढून बाहेर जायचं असतं तुला. दुसरं काय काही नको जायला. ते सुपातले दाणे घे आणि कुटाला बाईस मुकाट्याना. नको नको रडूस. आपण तुझ्या आईला शोधूया. सकू, असे पाय हलवणं म्हणजे मनात खळबळ असण्याचं लक्षण आहे. असं नको करू. शांत हो. अशी कशी शांत हो? मी जर इथेच बसून राहिले तर कानूला तिची आई कशी मिळणार? अगं बाई, वेळेवरच आले म्हणायचं. सखू, तू जिन्नस पोचवायला निघालीस का? मग 2 बरण्या अजून घे लोणची मुरावळ्याच्या आणि आधी पहिली मालक वाड्यावर जा. हो मामी. हा अगं कालच तर दिले ना, एवढंच संपल्या. अगं लोणची मुरवळी आहेत ती, भाजी नव्हे. हो हो, तेच तर सांगायला आलीये मी. पण आधी तुम्ही सखूला रवाना करा. तिला आधी जाऊ देत, मग आपण शांतपणे बसून बोलू. उमावंच, जरा घोटभर लिंबाचं सरबत करा की. तहान तहान होती अगदी. हो वहिनी. अगं तू काय बघत बसलीस? उठ, जा लवकर. हो मामी. जा, पण आधी
कमल मावशीला दे, मग मालकाच्या वाड्यावर जा. हो आजी. विठुराया हात होय तुझ्याशी पट्टी पट्टी पट्टी. चला सुटला बाई अबोला. हो नाहीतर तुमच्या अबोल्याची शिक्षा आम्हालाच मिळाली असती. चला आता न्याहारीला. भूक नाही का लागली? नाही. अगं बाई आता काय झालं? तर सखूबाईंनी सुद्धा अबोला सोडला. मग आता काय? मलाच पाहावं लागेल. घे तुझं तूच खा, मी नाही भरवणार. कानूची आणि तिची आईची भेट घालू दे. हे तुला काय वेगळं सांगायचं? किती लहान बाळासारखा हट्ट तो. सखूने लोणी काय भरवलं नाही तर इतकं मनावर घ्यायचं का? म्हणजे सखू कानूला तिची आई भेटवल्याशिवाय येणार नाही आणि ती येऊन लोणी भरवल्याशिवाय हे काही म्हणजे काही खाणार नाही. बाबा सोडणारच नाही थे आता. भलतेच हट्टी आहेत बाई. उमे चुलीकडे लक्ष दे. चीक चांगला होऊ दे, नाहीतर बोलण्याच्या नादात वाटोळ होईल त्याच. उमावंस हे मला आहे बर का. नाही पण काही म्हणा, उमावंसांच्या करण्याला ना एक शिस्त आहे, हाताला चव आहे. ते म्हणजे मी हे ऐकतच होते रात्रंदिवस घरी, पण आता हे सगळं मालकांच्या वाड्यापर्यंत कळलंय. अहो दोन्ही मालकीण बाई काय खुश आहेत लोणच्या आणि मुरावळ्यावर. अहो त्या दिलेल्या दोन्ही बरण्या संपल्या सुद्धा, म्हणून तर पुन्हा मागणी केली आहे तातडीची. एवढी आवडली चव. काहीतरी सांगू नकोस हा. आवडलं आवडलं म्हणून काय एका दिवसात संपवतील सगळं? आपल्याला काय करायचंय, त्यांना खाऊ देत नाही तर टाकून देऊ देत. मागणी तर आली आहे ना नवीन, ही मुख्य. पण खरंच मालक तर दात कोरून पोट भरणारे वाटतात. कवडी कवडीचा हिशोब ठेवणारे, ते काय इतरांना देणार. मग एका दिवसात कसं संपलं असेल? पडद्या कशा संपवल्या म्हणून मलाच विचारतेस वय? ही असली कामं की नाही तुलाच जमतात. आली मोठे शान. जिथं दादला पळवला तिथं मोरावळा सोडशील वय? पळवला मी पळवला. अगं तुला तुझा दादला सांभाळताना आला ते सांग की. आता हाय म्या रूपानं देखणे, मग तो काय माझा दोष आहे का? आता तूच मला सांग, हातात दगड असल्यावर जर समोर मोती दिसला तर माणूस हातातला दगड टाकून मोत्याच्या मागेच धावणार ना. हा मग त्यात मोत्याचा दोष आहे का? आणि मला तर वाटतं तवा धरण तूच जळती माझ्यावर. आणि तू लोणच्याची बरणी संपवली नसशील, दडवून ठेवली असशील, त्याची मी खाऊ नाही म्हणून. हे बा उभा तोंडाला येईल ते बोलू नकस. आई बापानं दडवाय शिकवलं असतं तर आधी दादलासला पिवला असता तुझ्यापासनं. लांबची बहीण म्हणून माया दाखवली, वाड्यावर आणली तर मलाच डसलीस वय. अगं आलीस तवा पाप्याचं पित्तर होतीस आणि आता पर मोरावानी थुई थुई नाचतीस की. अगं निदान केलेल्या उपकाराची जाणीव तरी ठेवायची. तुझे कसले उपकार? हा आता सुरवंटाचं फुलपाखरू होतंय ते आपोआपच होतंय ना, त्यामुळे उगा तोरा नको दाखवू. काय सकाळपासून काय कालवा लावलाय?
मालक आओ ही बघा ना, हिनं लोणच्याची बरणी दडवून ठेवली आणि मला बोलला होती आता. नाही मालक, म्या काय बी नाही केलं. उलट हिनंच लोणचं बी दडवलं आणि मोरळा बी संपवला. नाही म्या बघितलं ना, म्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. ही नच लपवली आहे. काय खोटं बोलतीस ग उगाच मालकाचं? खोटं नाही बोलत आहे. गप. दामेनं खाल्ल्या बरण्या दोन्ही. काय खाऊन संपवलं? हो, तुम्हाला काय करायचंय? दाम्यानं बरण्या खाऊन संपवल्या, इशाई संपला. आता नवीन इशय, नवीन बरण्या. तिखट आंबट लोणचं आणि गोड गोड मोरावळा येतोय आजच. अयो 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 देवा रे, या सकुला इथे यायची हीच संधी साधायची होती. काय म्हणतो मी आता? वर्दी द्यायला लागेल की रे बालकाला म्हणतो मी. वर्दी नाही दिली तर वास करून ओरडतील की रे मालक माझ्यावर म्हणतो मी. आणि ही वर्दी ऐकली नाही तर तुझ्या पण डोळ्यात पाणी का ग? कानू जशी तिच्या आईला शोधते तशी तूही तुझ्या वासराला शोधतेस का? म्हणजे कानूचीच आई आहेस ना तू? सखू, आत्ताच मालकाला सांगायला हवं. काका, ही कानूची आई आहे ना? कोण कानू? मी ठेवू तुझं नाव? काय ठेवायचं आपण? कानू ठेवूया? हा, मीच नाही का नाव ठेवलं कानूचं? काका, या गाईचं वासरू कुठे आहे? ते कुठे जिवंत असणार आहे? त्याला जंगलात सोडून दिलं. वाघानं आतापर्यंत खाऊन बी टाकलं असेल. या वासराला त्या वाघाकडे घेऊन चाललोय. तो याला मटकवल आणि गप्प बसल. किती गोडस रे तू. तूच मला कानूच्या आईपर्यंत पोहोचवलंस ना.